हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं ओमकार मॅथ्स अड्डामध्ये. आपला थर्ड लेसन चालू आहे ॲडिशन अँड सबट्रॅक्शन, ज्यामध्ये आपण ऑलरेडी ॲडिशनच्या रिलेटेड आपण 3 प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह केले आहे. आज आपण सबट्रॅक्शन बघणार आहोत. त्यामध्ये बिलकुल इझी टॉपिक असणार आहे तो सबट्रॅक्शन, त्याला आपण मायनस पण म्हणतो आणि त्याचा सिम्बॉल काय राहते असं. ठीक आहे, अगदी इझी टॉपिक. आता बघा, आपल्याला 4च क्वेश्चन दिले आपल्या प्रॉब्लेम सेटमध्ये. आपण डायरेक्ट प्रॉब्लेम सेटच सॉल्व्ह करू, म्हणजे तुम्हाला समजून येणार सरळ सरळ. ओके, तर बघा इथे काय 64,293, त्याच्यामधून मायनस काय करायचं आपल्याला 28,547. ऑब्व्हियसली मोठा नंबर आहे, त्याच्यामध्ये छोटा नंबर आपल्याला मायनस करायचा आहे. तर आता बघा आपण सॉल्व्ह कुठून करतो, राईट साईडनी. तर बघा 3 - 7, 7 - 3 आजपर्यंत आपण केला आहे, राईट 4. पण आता आपल्याला 3 - 7 कसं करणार तर आता बघा 3 मधून 7 जात नाही. 3 काय करतो, 9 कडून उधार घेतो. 9 कडून किती उधार घेतो, 1 उधार घेतला म्हणजे इथे झाले 13. 9 नी 1 याला दिलं तर 9 कडे किती राहिले, 8 राईट. आता बघा मग 13 - 7, 13 मधून 7 गेले 6, राईट. आणि 8 मधून 4 गेले 4. नेक्स्ट बघा आता 2 मधून 5 जातो का, नाही जात. 4 मधून 8 जातो का, नाही जात. समजा 2 नी 4 ला मागितले पण 8, पण त्याच्याकडे 3 राहणार, पण 3 ला पण 8 मायनस करायचे आहे ना. मग काय करणार, 4 पहिले 6 कडून घेणार. 4 काय करणार, 6 कडून घेणार. 4 नी घेतला, 4 म्हणतो दे रे बाबा 1, 14 झाले. 6 कडे राहिले 5. पण 2 म्हणतो यार मला पण गरज आहे, मग तो काय म्हणतो 2 ला 1 देऊन देतो. 14 2 ला दिला, इथे राहिले 13, राईट. आता 12 मधून 5 जातो ना, जातो. मग 12 मधून 5 गेले 7, 13 मधून 8 गेले 5, आणि 5 मधून 2 गेले 3. आहे ना, अगदी इझी. नेक्स्ट बघा 8 मधून 9 जातो का, नाही जात. तर मग काय करतो, 8 5 ला मागतो. समजा 5 नी 1 8 ला देऊन पण दिले तर इथे किती राहणार, 4. पण चालणार का तसं, नाही चालणार. मग 0 नाही जमणार, कारण की 0 कडे आहेच नाही काही द्यायसाठी. मग तो काय करणार, तर 5 पण कोणाकडे येणार, 0 कडे. पण 0 कडे पण नाही आहे, तर 0 काय करणार, 7 कडून घेणार पहिले. 0 काय करणार, 7 कडे आधी घेणार. 7 म्हणतो घे रे बाबा, इथे झाले 10. 0 नी 1 घेतला किती झाले 10. 10 नी याला 1 दिला म्हणजे इथे झाले 15, इथे झाले 9. 8 ला गरज होती, इथे झाले 18, इथे झाले 14. 15 नी 1 दिले ना त्याला, इथे झाले 18 आणि इकडे झाले 14. आता मायनस करू शकतो आपण. 18 मधून 9 गेले 9, 14 मधून 6 गेले 8, 9 मधून 4 गेले 5, 6 मधून 3 गेले 3, आणि 3 मधून 2 गेला 1. आहे ना, एकदम इझी. चला नेक्स्ट 0 मधून 8 जातो का, नाही जात. मग काय करणार, तो 0 4 कडून घेणार, 4 कडून. आणि बघा 4 नी समजा 1 दिला पण इथे किती राहणार 3, आणि 3 मधून 2 जाऊ शकतो, तर 4 इझिली त्याला देऊन देणार. इथे झाले 10, इथे झाले 3. 10 मधून 8 गेले 2, 3 मधून 2 गेले 1, राईट. आणखी तशीच कंडिशन आली. 5 मधून 6 जातो का, नाही जात. समजा 1 दिला तर इथे 0 होणार, मग 0 मधून आणखी 8 जाणार नाही. मग काय करणार, पहिले तो 1 7 कडे जाणार. 7 म्हणतो घे रे बाबा, इथे झाले 11. 5 म्हणतो तुला मिळाले तर मला पण दे, 15, आणि इथे झाले 10, राईट. एकामेकाला ते देऊन राहिले. 10 मधून हे झालंय, 15 मधून 6 गेले 9, 10 मधून 8 गेले 2, 6 मधून 5 गेले 1. आहे ना सोपी. नेक्स्ट बघा आता 2 मधून 7 जातो का, नाही जात. 3 मधून 4 नाही जात. 4 मधून 6 नाही जात. 0 मधून 8 नाही जात. मग काय करणार, पहिले 0 काय घेणार, 5 कडून उधारी घेणार. इथे झाले 10, इथे झाले 4 म्हणतो मला पण पाहिजे, घे बाबा, राईट. 10 नी 1 दिला, तिथे झाले 9, आणि इथे झाले 14. 3 ला पण पाहिजे, घे बाबा तू पण घे, इथे झाले 13, राईट. 13 याला इथे झाले 12, इथे झाले 12.
राईट. आता मायनस करू शकतो आपण डायरेक्ट. तर 12मधून 7 गेले 5, 12मधून 4 गेले 8, 13मधून 7 आणि 9मधून 8 गेला 1 आणि 4मधून 4 गेले अंडा 0. राईट. अगदी इझी होतं ना. तर आजचा प्रॉब्लेम सेटमध्ये फक्त 4च क्वेश्चन होते, इझी होते. सोमवार आणखी पण सबट्रॅक्शनचे वेगळे वेगळे प्रॉब्लेम्स आहे आणि एक्झाम्पल्स आहे. ओके. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. टीचिंग आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना. आणि शेअर बिलकुलच करा, कारण की हे मेहनत तुमच्यासाठीच आहे आणि सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला पैसे लागत नाही आणि हे व्हिडिओज फ्रीच आहे. आपण लवकरच भेटू न्यू व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.